राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथं जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांचा जनसंपर्क मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात बोलताना ए.वाय. पाटील यांनी मला महाविकास आघाडीतर्फे राधानगरी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट निश्चित मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। माझे मेहुणे मला सोळांकूरचा टोल नाका संबोधतात, पण हे सोळांकूरचं मजबूत केंद्र होतं असं भावनिक होत त्यांनी सांगितलं। विद्यमान आमदार कोट्यावधीच्या विकास कामांचा दावा करतायत, पण सर्वसामान्य जनतेला माहिती आहे इथं कुणाचा विकास झालाय तो कॉन्ट्रॅक्टर ठरल्याशिवाय यांच्या निविदाच निघत नाहीत। सत्तेतील महायुती सरकारनं या मतदारसंघासाठी लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आणावी असा टोला त्यांनी लगावला। रस्त्याची दुरावस्था, रस्ते केले 2-4 वेळा रस्त्याची दुरावस्था काय हा विकास आता कोटावर बोलावं महाराष्ट्राचे आपले भोगत तो कशा या कोट्या वेगळे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोटो म्हणजे काय असा हा तुम्ही सगळा विकास केला। टीयूसी बुकिंगचा आता लोकांना तुम्हाला माहिती नाही बोलवलं केंद्र असलं की केंद्र निघायचं आपल्या केंद्र वाटी बघा काठी बघा दवाखाना बघा इमारत छान बांधलेली त्या डॉक्टर नाही आणि स्टाफ हा आपल्या तालुक्याचा विकास बांधून 2 वर्ष झाली दवाखान्याच्या इमारती तो त्या दवाखान्या इमारतीमध्ये डॉक्टर नाही, नर्स नाही, कंपाऊंडर नाही, हा पण आपल्या तालुक्याचा विकास आहे। लाटकी कॉन्ट्रॅक्ट योजना ही आपल्या तालुक्यामध्ये राबवण्याचा प्रत्येक सुविधा। बाजार समितीचे माजी संचालक नेताजी पाटील मांगोलीकर यांनी आपल्या भाषणात ए.वाय. पाटील हे कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी आहे। त्यांनी कार्यकर्त्यांना संधी देऊन संघटना मजबूत करण्याचं काम केलंय असं सांगितलं। ए.वाय. पाटील यांना 2014ला मोठी ऑफर होती, पण नाते तोडणार नाही म्हणत त्यांनी संधी सोडली। 2019ला ज्येष्ठ नेत्यांच्या शब्दाला मान दिला असं सांगून आता यावेळी त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं सांगितलं। यावेळी मार्केट कमिटी संचालक शिवाजी पाटील, तळाशीचे सरपंच बबन जाधव, बंडा पाटील, बाबासाहेब कांबळे, प्रकाश पोवार यांची भाषणं झाली। यावेळी युवराज वारके, विकास पाटील, मधुकर पाटील, नंदुभाऊ पाटील, मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटील, चंद्रकांत जाधव, नामदेव चौगले, रामराव इंगळे, विलास हळदे यांच्यासह कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।